नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रणव टेहरे आणि परत एकदा आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे नोबल MPSC बाय प्रणव टेहरे. आज 29 जून ग्रुप बी 2024चा मेन्सचा पेपर झालेला आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये जे मॅथ रिझनिंगचे प्रश्न आहेत आपण त्याचा आज उहापोह करू. ठीक आहे, आत्ता जस्ट थोड्या वेळापूर्वीच झाला आहे पेपर, 3 ते 4 होता. ओके, सो आपल्याला मॅथ रिझनिंगचे प्रश्न माहिती होतं की 22 प्रश्न येणारच आहेत म्हणून. ठीक आहे, आणि 2023ची जी काही मेन्स झाली होती त्याच्यामध्ये पण जे नवीन पॅटर्ननुसार त्यांनी मॅथचे प्रश्न वाढवूनच ठेवलेले होते 22. आज पण तेवढेच आलेले आहेत. बघूयात आत्ता प्रश्नांचं काय म्हणणं आहे. एक तर पूर्ण प्रश्न बघितल्यानंतर काय वाटतंय आपल्याला हे मी सगळ्यात शेवटी सांगेन की सोपे होते, अवघड होते, काय होते, कसे होते. ठीक आहे, बघता क्षणी कदाचित कोणाला लिंक दी वाटू शकत असतील, पण करूयात आपण, काही प्रॉब्लेम नाही. बघा, ओके, हां, इथपर्यंत होईल, काय प्रॉब्लेम. दिलेली आकृती एका महाविद्यालयातील विविध खेळाडूंचे प्रतिनिधित्व करते. चौरस जो आहे, चौरस, अरे देवा, होत आहे का नाही. ओके, चौरस जो आहे, चौरस तो फुटबॉल खेळणाऱ्यांचं प्रतिनिधित्व करतो आहे. ठीक आहे, म्हणजे हा जो चौरस आहे हा फुटबॉलचं प्रतिनिधित्व करतो आहे. त्रिकोण क्रिकेट खेळाडूंचं, हे त्रिकोण जो आहे तो क्रिकेटचं करतो आहे. ठीक आहे, हे इथं त्रिकोण. ठीक आहे, वर्तुळ कबड्डीचं करतं, हे इथं कबड्डी टाकूयात आपण, कबड्डीचं के टाकू आणि काळजीपूर्वक निरीक्षण करून पुढील प्रश्नांचे उत्तर द्या. बरं, कबड्डी व क्रिकेट हे दोन्ही खेळ खेळणारे परंतु फुटबॉल न खेळणारे. फुटबॉल न खेळणारे म्हणजे ते चौरसात नको आहेत, पण कबड्डी आणि क्रिकेट खेळतात म्हणजे त्रिकोण आणि वर्तुळामध्ये पाहिजेत. त्रिकोण हा इथे दिलेला आहे, वर्तुळ हा इथे दिलेला आहे. ठीक आहे, पण चौरसात नसलेला, त्रिकोण आणि वर्तुळामध्ये आहेतच हे दोघं जण, पण त्याच्यात चौरसात नसलेला म्हणजे 10 गेला तर उरलं कोण, फक्त 7. ठीक आहे, आणि फक्त क्रिकेट खेळणारे, आता फक्त क्रिकेट खेळणारे किती जण आहेत? फक्त क्रिकेट खेळणारे म्हणजे फक्त कशामध्ये? त्रिकोणात असणारे. क्रिकेट खेळणारे म्हणजे त्रिकोणातले. त्रिकोणातले किती जण आहेत? 14 जण आहेत. यांचं आपल्याला गुणोत्तर विचारलेले आहे. 7×14 म्हणजे किती? 1×2. प्रश्न मोठा जरी वाटत असला तरी खूप सोपा आहे, खूप सोपा आहे. ठीक आहे, वाचायला वेळ लागेल पण उत्तर काढायला काहीच वेळ लागणार नाही, असं हे याचं एक्सप्लेनेशन आहे. ठीक आहे, एक्सप्लेन करण्यासारखं पण काही नाही त्याच्यामध्ये, पण ठीक आहे. बरं, ओके, ठीक आहे, चल. परत एकदा फुलटॉस दिलेला आहे आयोगाने. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की मध्ये क्वेश्चन मार्क आहे, हा इथे क्वेश्चन मार्क आहे, 7 आणि 84. मी जर का 7 आणि 84 यांचं बघितलं तर मला दिसतंय की 7ला जर का 12 गुणलं तर 84 येतं आहे. सेम तसंच बाकीच्यांचंही होतं आहे का, मला चेक करायचं आहे. 12×7 84, 12×9 108, 12×3 36, 12×5 60, म्हणजे क्वेश्चन मार्कच्या जागी नक्कीच 12 हे असायला पाहिजे. फुलटॉस भेटलाय. पुढं, ओके, 12 आन्सर आहे त्याचं. हा एक काही काही जणांना खूप गोंधळात टाकले म्हणे, पण बघायला गेलं तर खूप सोपं आहे. 37 आहे, 1×37 आहे, परत 37 आहे, परत 37 आहे, तर इथं पण कोण असायला पाहिजे? 37च असायला पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला फाइंड आउट करायची इथली संख्या, इथे 37च आहे. ओके, 37 आहे इथे, 37 इथे नाही आहे, 37 इथे नाही आहे, 37 इथे. आता 2 ऑप्शनपैकी कोणता तरी एक बघायचं आहे. ओके, बघा, ते 37चं झालं. 36 2 कमी 34, 2 कमी 32, 2 कमी इथे किती असायला पाहिजे? 30, म्हणजे ऑप्शन नंबर किती असायला पाहिजे माझं? 4. ओके, पुढे. ठीक आहे, ऑप्शन नंबर त्याचं 4 आहे. पुढे गेलो आपण. हा एक नंबर सिरीजचा परत एक क्वेश्चन आहे. 100 81 64 बघेपर्यंत तर असं वाटत होतं की बाबा हे स्क्वेअर चालू आहेत म्हणून, पण त्याच्यानंतर लगेचच 51 आला आणि गुगली पडली. ठीक आहे, मग आपण सगळ्यात पहिले काय करत असतो तर ऑब्व्हियसली कुणी तेच बघणार आहे. जर का संख्या चढत चालली आहे तर ॲडिशन करून बघणार आहे, संख्या उतरत जात असतील तर मायनस करून बघणार आहे. तर मी मायनस करून बघतोय. 100 आणि 81 19चा फरक आहे, 81 आणि 64 17चा फरक आहे. ठीक आहे, 64 आणि 51
कितीचा फरक आहे? 13चा फरक आहे. म्हणजे आता 19, 17 आणि 13 म्हणल्यानंतर मला लक्षात येते की हे प्राईम नंबरचा घोटाळा आहे. ठीक आहे, मग प्राईम नंबर अजून एक कमी होणार आहे. 51मधनं 13च्या नंतर आता कोण कमी व्हायला पाहिजे? 11 कमी व्हायला पाहिजे, म्हणून आन्सर 40 असेल. ठीक आहे, 40 हा ऑप्शन नंबर 2. पुढे बघा, जेव्हा हे श्रेणी पूर्ण करा असं त्यांनी सांगितलंय ना, इंग्लिशमध्ये नावच आहे सिरीज. मग सिरीज जर का आहे तर बघायचं असतं की नेमकं काय घडत चाललंय. तर ओ नंतर मला कोण दिलेलं आहे? ओ. इकडे दिलाय पी, क्यू. मग इकडे कोण असायला पाहिजे? आर असायला पाहिजे, कारण की समोर कोण आहे? यस आहे. आणि आर पासनं असणारी एकमेव नंबर जे सिरीज दिलेली आहे ती ही आहे. बघा, ए बी सी डी, डी ई गेला, एफ जी गेला, एच आय गेला, इथं जे असायला पाहिजे. ठीक आहे, आर जे आहे, त्याच्यानंतर जी एच आय जे, नंतर इथं लगेच कोण असायला पाहिजे? के, कारण की समोर पण यल आणि यम आहेत. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1 असायला पाहिजे. आता हा नातेसंबंधांचा एक प्रश्न आहे. एका मुलीने एका मुलाची ओळख तिच्या काकांच्या, म्हणजे ती मुलगी स्वतः. ठीक आहे, इकडे घेऊया. ती मुलगी स्वतः, तिचे काका म्हणजे वडिलांचा कोणीतरी भाऊ असणार आहे तो काका, त्याच्या काकांच्या पण वडिलांचे, काकांचे वडील म्हणजे तिचे स्वतःचेच आजोबा झालेत ते. ठीक आहे, हे आजोबा त्यांच्या मुलीचा मुलगा सांगितलं. बघा, मुलीचा मुलगा. ठीक आहे, काका म्हणजे वरची पिढी, त्याच्या वडील म्हणजे अजून वरची पिढी म्हणजे तिसरी पिढी गेली ती, आणि तिथून मुलीचा मुलगा म्हणजे ह्या मुलीचा तो कोण असायला पाहिजे? आत्तेभाऊच असायला पाहिजे. मग आपल्याला आत्तेभाऊ हा ऑप्शन तर नाही आहे, फक्त भाऊ हा ऑप्शन आहे. ठीक आहे, तर तो मुलगा आणि त्या मुलीचे नातेसंबंध काय? तर भाऊ असायला पाहिजे. ठीक आहे, भाऊ असा ऑप्शन आहे. गणितीय पदावलीचं काय शोधायचं आहे आपल्याला? मूल्य शोधायचे, ज्यामध्ये विशिष्ट क्रमाने किती पदं आहेत? 27 पदं आहेत. किती पदं आहेत? 27. ठीक आहे, मग मला बघायचं आहे की नेमकं घडतं काय. तर मला दिसतंय 3 5 6 2 4, परत 3 5 6 2 4 असंच घडत जाणार. ठीक आहे, मग मी काय करतोय की यांचा एक वेगळा ब्लॉक तयार करून घेतो. ठीक आहे, सेम यांचा एक वेगळा ब्लॉक तयार करून घेतो, सेम यांचा एक करून घेणार असं. ठीक आहे, एका ब्लॉकमध्ये किती आहेत? 1 2 3 4 5, म्हणजे हे जे 5 जण आहेत ते 10 वेळेस 10लाही रिपीट होतील, 15ला पण होतील, 20लाही होतील, 25लाही होतील, आणि एक्स्ट्राचे 2 भेटणार आहेत. ठीक आहे, 27 पदं म्हणल्यानंतर. ठीक आहे, 5 पदं झाले, 10 पदं झाले, 15 होतील, 20 होतील, 25 होतील, आणि नंतर परत 2 येणार आहेत. ते 2 कोण असणार आहेत? तर हे सुरुवातीचेच 2 असणार आहेत परत एकदा. ठीक आहे, मग मी बघतोय की माझं एका ब्लॉकचं नेमकं घडतं काय. तर बघा, 3 आणि 5 8 होतात, त्याच्यातनं 6 गेले, उरले किती? 2. 2 मध्ये परत 2 टाकले, झाले 4, आणि त्याच्यातनं परत 4 मायनस केले, म्हणजे अख्खा ब्लॉक जो आहे तो माझा काय होतोय? 0 होतोय. हा पण ब्लॉक काय होतोय? 0 होतोय. हाही भाग पुढचा 0च होणार आहे. सगळे 0 0च घडत जाणार. प्रत्येक 5 जण एकमेकांसोबत आले की 0 होत जाणार आहेत. मग 0 जर का होणारच आहेत तर मग त्याच्यानंतर येणारी जी 2 पदं आहेत ती कोण असणार आहेत? 3 अधिक 5 हीच उरणार आहेत फक्त, कारण की आधीचे तर 25 पर्यंतचे तर सगळे 0 झालेले असतील. मग 3 आणि 5 यांचं मूल्य किती असणार आहे? 8. असं एवढंच सोपं होतं. ठीक आहे, 7चा ऑप्शन नंबर 2. माझ्याकडे डी सेट आहे, बघूयात. ओके, व्यावसायिक, वकील आणि न्यायाधीश यांच्यामधील योग्य संबंध दर्शविते. कुठली वेनाकृती दर्शविते? बघा, व्यावसायिक म्हणजे प्रोफेशनल्स, जे सगळे कामं करतात ते. ठीक आहे, मग वकील आहे आणि न्यायाधीश आहे. आता बघायला गेलं तर वकील आणि न्यायाधीश हे दोघंही प्रोफेशन वेगवेगळे आहेत, पण न्यायाधीशाला न्यायाधीश होण्यासाठी कधीतरी आधी वकिली करावी लागली असेल. ठीक आहे, पण मी दोन्हीही प्रोफेशन्स वेगवेगळे पकडतोय, म्हणून ऑप्शन नंबर 1 आहे. पण सांगता येत नाही आयोगाच्या मनात काय येते. आयोग 3 पण देऊ शकतं. आयोग म्हणू शकतं न्यायाधीश म्हणून काय झालं, वकील आहे, मग नंतर तो न्यायाधीश झालेला आहे. ठीक आहे, पॉलिटीचा सगळ्यांचा अभ्यास झालेलाच आहे न्यायाधीश होण्यासाठी, आणि तो पण सुप्रीम कोर्टाचा आहे का हायकोर्टाचा काही जरी असलं तरी त्याला वकिली ही करावीच लागते. ठीक आहे, बघू ऑप्शन नंबर मी तर 1 ठेवणार आहे याचा. पुढे बघा, एक तर तुम्हाला हे माहिती आहे की बहुतांशी वेळेस ठीक आहे आपल्याला जेव्हा केव्हा डायरेक्शन दिलेलं आहे. ठीक आहे, ह्या डायरेक्शनमध्ये पायथागोरसचाच प्रमेय वापरलेला असतो, बाकी काहीच नाही. तरी पण आपण बघूयात की पायथागोरसमध्ये यांनी नेमकं काय वापरलं आहे. आता बघा,
सचिन उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, उत्तरेकडे, ठीक आहे, उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, सरळ 10 किलोमीटर चालतोय, सरळ कुठे, ओके, सरळ 10 किलोमीटर चालतोय, ठीक आहे, नंतर उजवीकडे वळतो आणि 4 किलोमीटर जातो, हे इथं 10 गेलाय, हे इथं 4 गेले, फक्त 4, ठीक आहे, 4 किलोमीटर चालतो, परत उजवीकडे वळून 15 किलोमीटर चालतो, म्हणजे इथले तर 10 येणारच आहे, एक्स्ट्राचे अजून किती येतोय तो 5 येतोय, ठीक आहे, हा इथपर्यंतचा एक ब्लॉक तयार झाला, हे इथे 10 आणि खाली 5, आणि शेवटी उजवीकडे वळून 16 किलोमीटर जातोय, 16 जातोय म्हणजे काय जातोय, हे इतके तर 4 इथे जाणारच आहे, हे इथले 4 जाणारच आहे, अजून एक्स्ट्राचे किती जातोय 12 जातोय, आणि विचारलेलं काय की तो आपल्या मूळ स्थानापासून किती किलोमीटर अंतरावर आहे, मूळ स्थान हे त्याचं इथं आहे, इथपासून मला बघायचं की इथपर्यंतचं अंतर किती आहे, हे इथं आहे 5, हे इथं आहे 12, आणि तुम्हाला माहिती आहे की अशा वेळेस काय करत असतो आपण, पायथागोरसचा प्रमेय लावत असतो, बाजूंच्या वर्गांची बेरीज बरोबर कर्णाचा वर्ग होतो, मग याची 12चा वर्ग किती आहे 144, 5चा वर्ग किती आहे 25, यांची बेरीज केली तर किती येते 169, आणि 169 हा कोणाचा वर्ग आहे तर 13चा वर्ग आहे, ठीक आहे, ऑप्शन नंबर 1, ठीक आहे, पाहता क्षणी ते कोणालाही सोडवता येते, काही प्रॉब्लेम नाही आहे, ठीक आहे, पुढे चला, ऑप्शन नंबर 1 आहे त्याचं, पुढीलपैकी कोणते इतरांपेक्षा वेगळे आहे, ठीक आहे, इतरांपेक्षा वेगळे, मीटर, यार्ड, मैल आणि एकर, आता बघायला गेलं तर मीटर, यार्ड आणि मैल हे एकच काय म्हणतात त्याला वन डायमेन्शनल आहे, वन डायमेन्शनल, ठीक आहे, मीटर, यार्ड असू द्या किंवा मैल असू द्या हे वन डायमेन्शनल आहे, एकर जे आहे ते 2 डायमेन्शनल आहे, एकर म्हणजे कसं असं आणि असं, उभं आणि आडवं दोन्ही मोजले जाते, आणि याचा मोजताना आपण ऑब्व्हियसली जे काही तुमचं असणार आहे युनिट जे काय असणार आहे त्याचा तुम्ही स्क्वेअरच लावता एकरमध्ये, ठीक आहे, कारण की 2 डायमेन्शन आहे, आडवं सुद्धा आणि उभं सुद्धा, म्हणून ह्या इतरांपेक्षा हा एकर वेगळा निघणार आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 असायला पाहिजे, कारण की तिथे 2 डायमेन्शनल आहे, बाकी सगळे 1 डायमेन्शनल आहेत, ठीक आहे, पुढे ओके, हिस्ट्री सोपा होता पेपर, हे असे प्रश्न काही सोडले तर, ओके, बापरे बरंच काय काय केलेलं दिसते, ओके, एक आगगाडी नेहमी तिच्या ताशी 80 किलोमीटर वेगाऐवजी 100 किलोमीटर वेगाने धावल्यास ती निर्धारित ठिकाणी 36 मिनिटे लवकर पोहोचते, तर तिच्या गंतव्यस्थानाचे अंतर किती, ठीक आहे, सगळ्यात पहिला मुद्दा हा आहे की विचार करा की 80 आणि 100ने भाग जाणारी कोणती एखादी संख्या याच्यामध्ये आहे का, ठीक आहे, असं जर का उत्तर बघितलं तर याच्या आधी आयोगाचा सेम प्रश्न होता, ठीक आहे, ते नंतर बघूयात आपण, आत्ता सध्या काय करतो आपण, जेव्हा 2 वेग दिलेले आहेत आपल्याला आणि मिनिटांचा जर का फरक दिलाय तर आपण काय करतो 80 गुणिले 100 म्हणजे जे 2 वेग आहेत तेच, त्यांचीच वजाबाकी, ह्या दोघांचीच वजाबाकी खाली घेतो, ती म्हणजे 20 गुणिले किती मिनिटांचा फरक आहे 36, छेदस्थानामध्ये नेहमी 60 असतात, नेहमी आणि नेहमी, ठीक आहे, नेहमी हे 60च घ्यायचे असतात का, कारण की ते तास तयार करतात म्हणून, ओके, बरं, आता काय करू शकतो आपण, हे 0 हे 2 0 हे कट झाले, ठीक आहे, 2नी याला कट केलं 40, ओके, 6नी याला कट केलं 6, 40 गुणिले 6 म्हणजे किती आहे 240 किलोमीटर आहे, ठीक आहे, हे झालं तुमचं सोप्यात सोपं आन्सर, डन, आणि कन्सेप्ट जी काही आहे तर ती कन्सेप्ट खूप वेगळी आहे, शिकायची असेल तर नंतर कधीतरी माझ्या यूट्यूबवरचे पडलेले व्हिडिओ सगळे बघून घ्या, कन्सेप्ट खूप वेगळ्या असतात ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा, ज्या की तुम्हाला फर्म आन्सर देण्यासाठी खूप पुरेशा असतात, ठीक आहे, चला आन्सर निघालेलं आहे आपलं 240, 2 कार एकाच दिशेने 80 किलोमीटर आणि 60 किलोमीटर वेगाने जात आहेत, किती वेळानंतर त्या 2 कार एकमेकांपासून 60 किलोमीटर अंतरावर राहतील असं विचारलेलं आहे, बघा, आता प्रश्न वाचून तोंडी उत्तर निघतं याचं, का, कारण की दोघं जर का समान दिशेने जात आहेत, एकाच दिशेने जात आहेत 80 आणि 70च्या, म्हणजे आपण ऑलरेडीच माहिती आहे समान दिशेने जात असताना आपण यांची काय करणार आहेत वजाबाकी, म्हणजेच काय, दर एका तासामध्ये या दोघांमधलं अंतर 10 किलोमीटर तयार होत जाणार आहे, दर तासाला 10 किलोमीटर जास्त, दर तासाला 10 किलोमीटर जास्त, तर विचारलेलं काय 60 किलोमीटर कधी होईल, एका तासाला होईल 10 किलोमीटर, 2ला 20, 3ला 30, 4ला 40, 5ला 50 आणि 6 तासामध्ये 60 किलोमीटर अंतर असणार आहे, ठीक आहे, किती वेळानंतर त्या 2 कार एकमेकांपासून 60 किलोमीटर अंतरावर राहतील 6
तासानंतर. काय काढण्याचं म्हणजे काय प्रश्नच नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे. बरं, हा प्रश्न आहे. कन्सेप्ट जर का तुम्हाला माहीत असेल तर एका सेकंदात उत्तर निघतं याचं. ठीक आहे, एका सेकंदात. जर का कन्सेप्ट माहीत असतील तर. जर का माहीत नसतील तर आवर्जून सांगतोय, सगळी प्लेलिस्ट भरलेली आहे. अख्खी बॅच तुम्हाला यूट्यूबवर मोफत ओपन केलेली आहे. मोफत आहे, मोफत. ठीक आहे, बघून घ्या, बघून घ्या. अजूनही सांगतो, बघून घ्या. बघा, मसावी आणि लसावी, ठीक आहे, दिलेले 24 आणि किती आहेत 168, आणि दोन संख्या आहेत एका 7 या प्रमाणामध्ये. आता तुम्हाला माहिती आहे की जर का दोन संख्या असतील एका 7 या प्रमाणात, तर त्या संख्या तयार कशा होतात? हा तर रेशो झाला ना. संख्या कशा तयार होतील? जर का मी यांच्याच मसावीने गुणलं तर. हा जो रेशो आहे यांच्या रेशोच्या त्या संख्येची मसावी किती आहे? 24 आहे. म्हणजे याला मी किती निघून यायला पाहिजे? 24 निघून यायला पाहिजे. याला पण 24 निघून यायला पाहिजे. म्हणजे मला काय भेटणार आहे? त्यांचा त्या दोन संख्या भेटणार आहेत. ठीक आहे, आणि 7ने जर का 24चा गुणाकार केला तर ती संख्या येते एवढीच. ठीक आहे, 7 चोक म्हणजे 7 गुणिले 20 होतील 140, आणि 7 चोक 28, म्हणजे किती झाले 168. तीच संख्या आहे ती. आणि त्या दोघांमधली मोठी संख्या विचारली. मोठी संख्या म्हणजे काय? ज्याचा रेशो मोठा असणार आहे. ठीक आहे, बरं. आणि 7ने भाग जाणारी यांच्यापैकी दुसरी एखादी संख्या आहे का? नाही, ती फक्त हीच आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की जर का 7ने भाग जाणार असेल तर काय करत असतो आपण? शेवटच्या संख्येची दुप्पट करायची. काय करायची? ही जी शेवटचा अंक आहे ह्याची दुप्पट करायची असते. 8 दुने 16, आणि ते ह्या समोरच्या संख्येतनं वजा करायचे. 16 मधनं 16 गेले, उरले किती? 0. एक तर हे 0 यायला पाहिजे, किंवा 7 यायला पाहिजे, किंवा 7च्या मल्टिपल मधला कोणी पण चालतो. ही आहे 7च्या विभाज्यतेची कसोटी. ठीक आहे, भरपूर जणांना माहीतच नाही की 7च्या विभाज्यतेची कसोटी पण काय असती म्हणून. ठीक आहे, अजून पुढे चला, भेटलाय आन्सर. एक तर मसावी आणि लसावी दोन्ही दिलेले आहेत. दोन संख्या दिल्यात. दोन संख्यांचं जर का प्रमाण दिलं असेल तर त्याला मसावीनं गुणलं तर आपल्याला त्या दोन संख्याच भेटून जात असतात. हे लक्षात ठेवायचे. आणि त्यातल्या त्यात मोठी संख्या विचारली म्हणजे 7च्या मल्टिपलची विचारलेली आहे, म्हणून ती किती येणार आहे? 168. पुढे हा एक फुल टॉस आहे. खूप झालंय, भरपूर झालेलं आहे हे. ह्याच्यावर शिकून शिकून व्हिडिओज तयार करणाऱ्यांना कंटाळायला लागला आता. हा एवढा सोपा टॉपिक आहे. ठीक आहे, काय सांगितलेलं आहे बघा. 30 विद्यार्थी सकाळ वृत्तपत्र वाचतात, 40 विद्यार्थी लोकमत वाचतात. ठीक आहे, हा सकाळचा गोल आहे, हा लोकमतचा गोल आहे. सकाळमध्ये मला किती जण पाहिजेत? 30 जण पाहिजेत. लोकमतमध्ये मला किती जण पाहिजेत? 40 जण पाहिजेत. आणि जर 15% विद्यार्थी दोन्ही वृत्तपत्र वाचतात. आता आपलं गणित इथून चालू होतं की 15 म्हणजे दोन्ही याच्यामध्ये असणारे हे 15 मध्यभागी असायला पाहिजे. पूर्ण सर्कलमध्ये मला पाहिजे 30, इथं आहेत 15, म्हणजे इथं पण किती असणार आहेत? 15च. पूर्ण सर्कलमध्ये मला 40 पाहिजेत, त्याच्यापैकी 15 तर ऑलरेडी इथं भेटलेलेच आहेत, म्हणजे इथं किती असणार आहेत? 25. आणि हे सगळे मिळून बघितले तर किती होतात? 55. 55% विद्यार्थी आहेत जे काही ना काहीतरी कुठला ना कुठला तरी पेपर वाचतातच आहेत. कुठला ना कुठला तरी पेपर वाचतात. किती टक्के विद्यार्थी आहेत? 55%. कितीपैकी? 100 पैकी जर का 55% काही ना काहीतरी वाचतातच आहेत, म्हणजे 45% विद्यार्थी आहेत जे काहीच वाचत नाहीत. आणि आपल्याला तेच विचारलेलं आहे की किती टक्के विद्यार्थी कुठलेच वृत्तपत्र वाचत नाहीत? ऑप्शन नंबर 3. पुढे ओके. हा एक प्रश्न आहे की खूपच सोपा आहे, खूप सोपा, खूप सोपा. जर का वर्डिंग कळाली नसेल ना तर नीट वाचून एकदा शांततेत बघण्यासारखा क्वेश्चन आहे हा. काय सांगितलेलं आहे? एक व्यक्ती 50 प्रमाणे 20 समभाग, आता 20 समभाग म्हणजे काय? 20 शेअर, याचा आपल्याला काहीच घेणं देणं नाही आहे. ठीक आहे, 5च्या सवलतीने खरेदी करतो व त्यावर किती टक्के लाभांश पकडतोय? 13.5%. ठीक आहे, मला काय बघायचं आहे की 50चे 13.5%. ठीक आहे, किती आहेत ते नाही बघायचं, मला फक्त एवढंच बघायचं की 50चे 13.5%. मग मी काय करणार आहे? 50, अरे ओके, 50 इथं घेऊयात, तिथं नको, इथं इथं इथं, अरे हां, 50चे 13.5. ठीक आहे, टक्के बिक्के ते त्याचं काही घेणं नाही, ते टक्के अशी कॅन्सलच होणार आहेत. पण 5 रुपयाच्या सवलतीने खरेदी करतो म्हणले, म्हणजे 50 रुपयाची जी काही वस्तू आहे ती ॲक्च्युली किती रुपयाला खरेदी केली त्यांनी? 45ला खरेदी केलेली आहे. ठीक आहे, असेल तर व्याजाचा दर किती? ते लाभांश तेवढा जर का असेल तर व्याजाचा दर किती? म्हणजे आता फक्त एवढंच बघायचं की मला इथं टक्के काढायचे. ठीक आहे, मला जेव्हा टक्के काढायचे तर मला लक्षात येते की हे 45 आणि 50 कशाने भाग जाणार आहेत? 5ने भाग जाणार आहेत. हे इथं गुणिले 10 येणार आहे, इथं गुणिले किती येणार आहे? 9 येणार आहे. ठीक आहे,
10 गुणिले 13.5 केलं तर 135 येते आणि त्या 35ला जर का 9नी भाग दिला तर इथे यायला पाहिजे किती 15. ठीक आहे. पण माझी हे तर निघालं तुमचं आन्सर की आन्सर तुमचं काय 15%. ठीक आहे. पण माझं काय म्हणणं आहे की हे 9च्या किती पट आहेत 13.5 दीड पट आहेत. असंही तुम्ही बघा की हे 9च्या किती पट आहेत दीड पट आहेत. 9नी जर का 13.5ला भाग दिला तर दीड येणार आहे. 15 गुणिले दीड किती होणार आहे तुमचं 10 गुणिले दीड किती होणार आहे 15च होणार आहे. ठीक आहे. एवढंच त्याचा आन्सर असायला पाहिजे. ठीक आहे. काही जणांनी स्किप केला आहे, कळालाच नाही, जमलाच नाही, ते नंतर. ठीक आहे. पण सध्या तरी त्याचा आन्सर किती आहे 15. 13.5% जर का तुम्ही 50चे काढताय तर तेच 45चे किती असणार आहेत. ठीक आहे. पुढे चलायचा 45चा आन्सर हा जो प्रश्न आहे डी सेक्शनमधला 25 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा आन्सर मी करतोय 15. पुढे ओके. हा एक प्रश्न आहे. अरे बापरे, हे काय केले. ठीक आहे, जे काय केले ते केले. बघूयात आपण. बघा, 7 पुरुष किंवा 10 महिला 100 मीटरची भिंत, 7 पुरुष आहेत किंवा 10 महिला आहेत, 100 मीटरची भिंत किती दिवसात करतायत 10 दिवसात करतायत. तर 600 मीटरची भिंत बांधण्यासाठी, याच्यावर आपण नंतर विचार करू, बांधण्यासाठी 14 पुरुष आहेत आणि 20 महिला आहेत. ठीक आहे. पुरुष आधी 7 होते, आता किती झाले 14. पुरुषांची संख्या दुप्पट झाली आहे तर लागणारा वेळ हा अर्धा व्हायला पाहिजे. म्हणजे 10 दिवसाचं काम किती दिवसात व्हायला पाहिजे होतं 5च दिवसात व्हायला पाहिजे. बर, नंतर लक्षात आलं की महिला सुद्धा आपल्याला दुप्पट दिल्यात. महिला सुद्धा काय दिल्यात दुप्पट दिल्यात. म्हणजे 10च्या ऐवजी किती महिला दिल्यात 20 महिला दिल्यात. आणि हे दोघंही म्हणजे अधिक म्हणजे दोघंही सोबत कामाला आता. म्हणजे ऑलरेडीच 10 दिवस ज्यांना लागणार होते ते लोक दुप्पट झाले. 7च्या ऐवजी 14 पुरुष आले म्हणजे 10चे दिवस लागणारे आता 5. आणि तेवढ्याच तोडीसतोड असणारे म्हणजे 20 महिला कामाला बोलवल्यात त्यांनी. 20 महिला जर का अजून त्यांच्यासोबत ॲड झाल्यात तेवढ्याच स्पीडनं काम करणाऱ्या, तर 5च्या ऐवजी आता किती दिवस लागायला पाहिजे होते 2.5. कशासाठी 100 मीटरची भिंत बांधण्यासाठी. पण आपल्याला काम किती पट दिले 100च्या ऐवजी किती दिले 600 दिलेलं आहे. म्हणजे काम किती पट झालेलं आहे 6 पट झालेलं आहे. म्हणजे 2.5 गुणिले 6 किती व्हायला पाहिजे 2.5 गुणिले 6 आन्सर 15 असायला पाहिजे. परत एकदा समजून घ्या. ठीक आहे. 7 पुरुष आहेत किंवा 10 महिला आहेत. एक तर 7 पुरुषांना बोलवा किंवा 10 महिलांना बोलवा. ते एक काम जे आहे ठीक आहे 100 मीटर भिंत बांधण्याचं त्याला 10 दिवस लावतात. ठीक आहे. ऑलरेडी 7 पुरुषांच्या ऐवजी 14 पुरुष घेतलेत म्हणजे 10च्या ऐवजी किती दिवस लागणार होते 5. ठीक आहे. आणि ह्या 20 महिलांच्या ऐवजी 10 महिलांच्या ऐवजी 20 महिला जरी बोलवल्या असते तरी त्यांनाही 5च दिवस लागले असते. राईट. कारण की 10 महिलांना जर का 10 दिवस लागतात तर 20 महिलांना अर्धेच दिवस लागतील 5. पण हे दोघं पण मिळून आता सोबत काम करतायत म्हणून जे काम आहे दुपटीच्या स्पीडनं आता होणार आहे. म्हणून लागणारा वेळ 5च्या पण अर्धाच होणार आहे. म्हणजे आता किती दिवस लागणार आहेत 2.5. पण काम किती पट केले त्यांनी आपलं 6 पट केले. म्हणून 2.5 गुणिले 6 असं होणार आहे आणि आन्सर निघणार आहे 15. ठीक आहे. पुढे हे ग्राफ आणि आलेख बापरे बाप. बघा काय सांगितलंय. मे महिन्यात सी व डी या दोन्ही कंपन्यांनी मिळून विकलेले लॅपटॉप. आता यांनी लॅपटॉप सांगितलेले आहेत आपल्याला इथेच. अरे ओके. लॅपटॉप विक्रीची संख्या ही इकडे दिलेली आहे. ठीक आहे. चालते. एप्रिल आणि मे महिन्याचं पण त्यांनी आलेख कळाला नसेल काही असेल म्हणून त्यांनी आपल्याला सोबत इथं खाली आकडे पण दिलेत. किती आहे सी आणि डी मिळून किती आहेत 1800. सी प्लस डी मिळून किती आहेत 1800 आहेत. ठीक आहे. ह्या दोन्ही कंपन्यांनी विकलेले लॅपटॉप किती आहेत माझ्याकडे 1800. हे एप्रिलमध्ये कंपनी बीने विकलेले. एप्रिल महिन्यामध्ये कंपनी बी इथं आहे. तिचं एप्रिल महिन्यामध्ये किती विकल्या गेलेले 1200 विकल्या गेले. विकल्या गेलेल्या लॅपटॉपपेक्षा किती टक्के जास्त आहे. किती टक्के जास्त आहे. टक्के काढायचे असतील तर मला हे बघावं लागेल की नेमकं मुळात किती जास्त आहे. तर बी कंपनीनं तर एप्रिल महिन्यामध्ये 1200 केलेत. ठीक आहे. 1200 लॅपटॉप विकलेत. या दोघांनी मिळून 1800 विकलेले आहेत. तर लक्षात येतं की 1200 आणि 1800 म्हणजे किती जास्त आहेत 600 जास्त आहेत. ठीक आहे. आणि ते पण कोणाच्या प्रमाणात विचारलंय आपल्याला बी कंपनीच्या. म्हणजे बीनी किती केले 1200. लक्षात येतंय की हे 1/2 आहे. 1/2 म्हणजेच किती 50%. 50% जास्त आहे. किती टक्के जास्त आहे 50% जास्त आहे. म्हणून ऑप्शन नंबर काय पाहिजे 2 पाहिजे. ठीक आहे. 50% जास्त. पुढे गेलो. पुढचाही प्रश्न त्याच्यावरच आहे. बरं. स्तंभालेखात एका शाळेची 3 वर्षांची संख्या दर्शवली आहे. तर 2002 साली मुलांची संख्या मुलींच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. लक्षात येतं की
एक तर 2000चं वर्ष आहे, 2002चं वर्ष विचारलेलं आहे आपल्याला. मुलांची संख्या बघितली आपण, तर त्यांनी सांगितलंय मुलं म्हणजे हे डार्क रेषेमधले आहेत. मुलं किती आहेत, हे इथपर्यंत मुली आहेत, किती आहेत 400. 1000 पैकी जर का 400 इथं असतील तर ऑब्व्हियसली हे किती असणार आहेत 600. आणि कितीने जास्त आहेत हे तेच विचारलंय ना, मुलांची संख्या आहे, मुलींच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे, किती संख्येपेक्षा कितीने जास्त आहे, कितीने जास्त आहे 200ने जास्त आहे, संपला विषय. का पोरं कुठल्याही गोष्टींमध्ये एक्स का लावतात ते कळत नाही मला. ठीक आहे, पुढे एक्स नसतो, फॉर्म्युला नसतो, काही नसते. ठीक, याचं देवा परत काहीतरी फॉर्म्युला वापरलेला दिसतोय भाऊनं, पण ठीक आहे, काय हरकत नाही. बघा सिंपल मुद्दा आहे. जर एका घड्याळात सकाळचे 8 तास व 20 मिनिटं झाले असतील तर तास काटा व मिनिट काटा यांच्यामधील कोण किती अंशाचा असतो. सगळ्यात पहिले तर मी काय करतो, माझी पद्धत, हा फॉर्म्युला कुठून जनरेट झालाय हे कळायला पाहिजे. त्यासाठी चांगल्या व्यक्तीकडनं लेक्चर पण तुम्ही ऐकणं अपेक्षित आहे. ठीक आहे, मला सिंपल एक कळतं की मी डायरेक्ट याचे 30 पट करणार आहे. 8 त्रिक 24 म्हणजे किती झाले 240. ह्या 20चे अर्धे करणार आहे, याच्यात टाकून देणार आहे म्हणजे किती झाले 250. आणि ह्या 20चे 6 पट जे आहेत मी मायनस करणार आहे. 20चे 6 पट किती 120. 250 मधनं 120 निघून गेले, उरले किती 130. संपला विषय. काही वेळ पण नाही लागत ते काढायला, काहीच वेळ नाही लागत. ठीक आहे, आता हे कन्सेप्ट आहे, या कन्सेप्टवरचा व्हिडिओ जर का तुम्हाला हवा असेल की हे कसं केलं काय केलं कमेंट सेक्शनमध्ये टाका. एखादा व्हिडिओ तुमच्यासाठी फ्रीमध्ये तयार करून देईल मी. ठीक आहे, बघा 8 तास 20 मिनटं काय केलं. सगळ्यात पहिले मी ह्या 8चे गुणिले 30 केलेत, नंतर ह्या 20चे अर्धे केले आणि ह्या दोघांची बेरीज केली, ती किती आली 250. आणि ह्या 250 मधनंच मी काय केलेलं आहे 20 मिनिटांचे 6 पट केलेत. 6 पट किती पट बघा, परत एकदा समजून सांगतो तुम्हाला. बघा ओके, सगळ्यात पहिले तर लिहून घेऊयात हे 8 आणि 20. तर सगळ्यात पहिले मी काय केलेत, हे 8चे 30 पट केलेत, किती आलेत 8 त्रिक 24 म्हणजे 240. नंतर ह्या 20चे काय केलेत अर्धा केलाय, किती आले 10 केलाय. आणि नंतर ह्या 20चे किती पट 6 पट केलेत, ती किती आलेत 120. बस एवढंच करायचं आहे तुम्हाला. ना कुठला फॉर्म्युला आहे, ना काही आहे, ना काही आहे, ना काही. सगळ्यात पहिल्यांदा तासांची 30 पट केली, नंतर मिनिटांची तुम्ही अर्धे केले, त्यांची करायची बेरीज. ठीक आहे, आणि नंतर वजामध्ये काय ठेवायचं आहे, ह्या मिनिटांची 6 पट ठेवायची, ती झाली 120. साधा सरळ सोप्पा गुणाकार आहे, फॉर्म्युला लक्षात ठेवायची काही गरज नाही, काही एक्स नाही, काही नाही. संपला विषय, निघलं 130. ठीक आहे, पुढे हा एक प्रश्न आहे. याच्यात परत काय, कोण भाऊ आहे हा जो प्रत्येक वेळेस एक्सच्या आठवणीमध्ये रमतोय, देव जाणे. ठीक आहे, चला बघा, भाऊ आहे ताई आहे कोण आहे आय डोंट नो, कोणाचा पेपर आहे माहीत नाही, टेलिग्रामवर आलाय उचललाय. बघा काय सांगितलेलं आहे की 60 लिटर मिश्रणामध्ये रंग आणि पाणी, काय रंग 3 आहे आणि पाणी 2 आहे, या प्रमाणात आहे. दोन्ही मिळून किती झालेत ते 3 आणि 2. म्हणजे एक बकेट आहे 60 लिटरची, त्याच्यामध्ये 3 जग टाकलाय रंग आणि 2 जग टाकलंय पाणी. तर जग किती झालेत मिळून, 3 जग आणि 2 जग मिळून झाले 5 जग. ह्या 5 जग मिळून माझ्याकडे किती आहे 60 लिटर आहे. तर ह्या 3ची संख्या किती असणार आहे 36 लिटर असणार आहे. का हे 12 पट आहेत, तर प्रत्येक रेशोची 12 पट, हे पण किती होणार आहेत 24 होणार आहेत. राईट, नंतर किती लिटर पाणी ओतावे, म्हणजे ह्या 2ची संख्या अशी कितीने वाढवावी जेणेकरून प्रमाण काय होईल 3:5 होईल. लक्षात येतंय की आधी पण रंग 3च जग आहे, नंतर तो तरीही 3च जग होतोय, म्हणजे त्याच्यामध्ये बदल आहे का काही, रंगामध्ये काहीही बदल नाही. फक्त मला एवढं लक्षात येतंय की पाणी 3 रेशो वाढलाय, म्हणजे पाणी 3 जग वाढले. आपल्याला इथंच लक्षात आलंय की एका जगमध्ये किती लिटर आहे 12 लिटर आहे, म्हणून तर 5 जग मिळून 6 लिटर झालेत. ठीक आहे, मग रंग किती जगने वाढलाय 3 जगने वाढलाय. किती जगने वाढलाय 3 जगने, आणि 3 जगची व्हॅल्यू किती आहे 12 त्रिक 36. ठीक आहे, परत एकदा समजून घ्या. 60 लिटर मिश्रणामध्ये 3:2 या प्रमाणामध्ये 3 जग रंगाचे 2 जग पाण्याचे मिळून किती झाले 5 जग. 5 जग मी जेव्हा एका ड्रम मध्ये ओतले तेव्हा कुठं ते 60 लिटर भरले. 5 जग टाकल्यानंतर 60 लिटर. तर एक जग एका जगाची व्हॅल्यू किती झाली, एक जग, एक मिनिट, एका जगची व्हॅल्यू किती झाली, एका जगची व्हॅल्यू झाली 12.
ठीक आहे. मग मला लक्षात येतंय की जेव्हा किती लिटर पाणी घातल्यास, म्हणजे पाणी आता वाढवायचं आहे आपल्याला, जे 2 वरनं किती जाणार आहे, 5 वर जाणार आहे. ठीक आहे. 2 वरून 5 वर गेले म्हणजे किती युनिट वाढले, 3 युनिट वाढले. 3 युनिट म्हणजे 3 जग वाढलेले. एका जगमध्ये जर का 12 लिटर बसतंय तर 3 जगमध्ये किती लिटर बसणार आहे, 36 लिटर बसणार आहे. खतम. ना एक्सची गरज आहे, ना फॉर्म्युल्याची, ना काही ना काही ना काही. ठीक आहे. एवढंच आहे. पुढे ओके. अरे बापरे, हा एक प्रश्न आहे, वाचणाऱ्यांना कळलंच नाही नेमकं काय झालं. ठीक आहे, पण प्रश्न सोपा आहे. बघा काय म्हणलेलं आहे त्यांनी. अरे देवा, ओके इकडून करता येईल का, बरं ठीक. सिम्पल आहे इकडं. ओके ठीक आहे. खाली दिलेल्या वर्तुळामध्ये, बरं इंग्लिशमध्ये वाचलं ना तर हा प्रश्न लवकर कळतो. डिस्ट्रीब्युशन ऑफ लँड सांगितलेलं आहे, डिस्ट्रीब्युशन ऑफ लँड. ठीक आहे. बरं त्याच्यानंतर डायरेक्ट प्रश्न जेव्हा मला कळालं की डिस्ट्रीब्युशन ऑफ लँड आहे, ठीक आहे, नंतर इथं सांगितलं की तांदळाचे प्रति एकरी उत्पन्न. ठीक आहे, तांदळाचे प्रति एकरी उत्पन्न लँडची गोष्ट नाही चालू इथे, आता उत्पन्नाची गोष्ट चालू आहे. प्रति एकरी उत्पन्न गव्हापेक्षा 50% अधिक आहे. ठीक आहे, गव्हापेक्षा किती टक्के अधिक आहे, 50%. गहू जर का 50% अधिक आहे म्हणजे काय, 100च्या ऐवजी किती आहे, 150. 50% अधिक 100च्या ऐवजी किती आहे, 150. मग 100 आणि 150 यांचा रेशो जर का मी काढला, 100च्या ऐवजी 50% जास्त म्हणजे किती असणार आहे, 150. ह्या दोघांचाच रेशो जर का मी काढला तर किती येतोय, 2:3 येतोय. ठीक आहे. पण बघा इथे नेमकं काय घडलंय की गव्हापेक्षा ऑलरेडी लँड कोणाकडे जास्त आहे, तांदूळाकडे जास्त आहे. कोणाकडे जास्त आहे, तांदूळाकडे. किती टक्क्यांनी जास्त आहे, तर जवळपास दुप्पट आहे. 36च्या पेक्षा 36 डिग्री आहे, त्याच्याकडे 72 डिग्री म्हणजे दुप्पट आहे. म्हणजे भाऊ ऑलरेडी इथं जर का 2 पोते काढत असेल तर याच्याकडे लँड जास्त आहे, दुप्पट लँड आहे म्हणल्यानंतर यांनी 4च पोते काढायला पाहिजेत. बरोबर आहे. पण त्याच्यातही काय सांगितलंय की त्याची उत्पादन क्षमता ही कशी आहे, 50% जास्त आहे. म्हणजे 4च्याच 50% जास्त 4 मध्येच टाकले तर 4च्या ऐवजी होणार किती आहेत, ते 6 होणार आहे. म्हणजे गव्हाकडे जेवढं लँड आहे त्याच्यामध्ये तो जर का 2 पोते गहू काढतोय तर तेवढं त्याच्यापेक्षा दुप्पट लँड तांदळाकडे, आणि तो किती पोते तांदूळ काढणार आहे, 6 पोते काढणार आहे. आणि आपल्याला हेच विचारलंय की जर का गव्हापेक्षा त्याचं उत्पन्न 50% अधिक आहे तर गव्हाचे उत्पन्न हे तांदळाच्या उत्पन्नाच्या किती टक्के, तर तांदळाचं उत्पन्न किती आहे, 6 पोते. 6 पोते. पण गव्हाचं उत्पन्न आपण बघितलं किती पोते आहे, 2च पोते आहे. म्हणजे किती टक्के असणार आहे, 33.1/3. म्हणजे ऑप्शन नंबर 4 1/3 येणार नाही. 1/3 म्हणजे किती, 33.1/3. ऑप्शन नंबर 4. कळालंय का, नसेल कळालं तर परत बघा. बघा 36 डिग्री आहे, 36 डिग्री जर का गव्हाकडे, ठीक आहे, मी समजा मानतोय की याच्याकडे 2 पोते निघतात तर याच्याकडे दुप्पट लँड आहे. म्हणजे किती असायला पाहिजे होते, 4 पोते असायला पाहिजे होते. बरोबर आहे. पण त्याची उत्पादन क्षमताच 1.5 आहे, 50% जास्त आहे. म्हणजे 4च्या 50% जास्त, 4च्या 50% किती, 2. आणि हेच जर का 4 मध्ये टाकले तर होणार 6. हे झालं 50% जास्त. मग 6 आणि 2 यांचाच रेशो आपल्याला विचारलाय, तो किती आहे, 6 वर 2 म्हणजे किती, 1/3. 1/3 म्हणजे 33.1/3. जर अन्न पिकांचे, आता हा एक प्रश्न आहे थोडासा प्रॉब्लेमॅटिक वाटतोय मला, पण ठीक आहे त्याचा आन्सर निघतंय, काही प्रॉब्लेम नाही आहे. थोडंसं कॅल्क्युलेशन लेंदी चाललंय पण काही प्रॉब्लेम नाही, निघणार. बघा काय सांगितलंय, जर अन्न पिकांचे एकूण क्षेत्र 5% वाढवले, किती टक्क्यांनी वाढवले, 5%. म्हणजे प्रत्येकाचंच 5% वाढवले. आणि त्यात तांदळाचं उत्पन्न क्षेत्र 12% वाढवले. ठीक आहे. म्हणजे एकतर मुळातच प्रत्येकाला 5% जास्त दिले आणि त्या 5%मध्ये पण तांदळाला 12% जास्त दिले. याला म्हणतो आपण सक्सेसिव्ह मेथड. सक्सेसिव्ह मेथडमध्ये काय करतो आपण, कितीने वाढवले, सुरुवातीला 5, नंतर परत कितीने वाढवले, 12, नंतर ह्या दोघांचाच गुणाकार होत असतो. ठीक आहे. कसं लिहितो आपण त्याला, 5 × 12. सक्सेसिव्ह मेथड माहीत असेल ना तुम्हाला, नसेल शिकला तर व्हिडिओज बघून घ्या, दुसरं काय असणार आहे. ठीक आहे. 12 आणि 5 मिळून किती झाले, 17. आणि 12 × 5 = 60. 60ला जर का 100नी भाग दिला तर येणार किती आहे, 0.6. ते ह्याच्यामध्येच टाकायचे आहेत म्हणजे 17.6. एवढ्या
टक्क्यांनी वाढणारे, एवढ्या टक्क्यांनी काय होणार आहे, वाढणारे. कोणाचं क्षेत्र, तांदळाचं क्षेत्र. तांदळाकडे सध्या आहेच मुळात किती, तर 72 आहे, 72 डिग्री, आणि त्याच्यावरही 17% वाढणारे म्हणजे किती होणार आहे ते 117.6 अंशेदस्थानामध्ये 100. ठीक आहे, एवढं वाढणार आहे. मी काय म्हणतो, जर का हा गुणाकार तुम्हाला ठीक आहे, आता डायरेक्ट जर का कोणी यांचा गुणाकार केलाच तर येणार किती, हे 2 गुणिले 6 म्हणजे 6 दुने 12. येणाऱ्या उत्तराच्या एकक स्थानी कोण पाहिजे, मला 2 पाहिजे. ह्या याच्यावरनं मी जर का काढला आन्सर तर 84.2 येते. ठीक आहे, जर का 117.6च्या ऐवजी तुम्ही लमसम जर का 120 जरी पकडलं, ठीक आहे, त्यांचाही गुणाकार करून बघा, 84 पॉईंट समथिंगच येणार आहे. ठीक आहे, 84.4 वगैरे काहीतरी येईल तो, पण आन्सर ऑप्शन नंबर 4च असायला पाहिजे. ठीक आहे, याला म्हणतात सक्सेसिव्ह मेथड. आधी एखादी काहीतरी गोष्ट काहीतरी टक्क्यांनी वाढवली आहे, नंतर परत अजून काहीतरी टक्के वाढवले आहेत, म्हणजे 2 वेळेस त्याची वाढ झालेली आहे. याला म्हणतात सक्सेसिव्ह मेथड. ती सक्सेसिव्ह मेथड ह्या पद्धतीनं आन्सर काढायचं असतं त्याचं. ठीक आहे, मी ऑप्शन नंबर 4 ठेवेल. आयोगाचं माहिती नाही काय होईल तर त्याच्या मनात. चला ओके, आता हे पॉलिटी वगैरे चालू झालेलं आहे. ठीक आहे, चला थँक्यू. आय होप तुम्हाला सगळं कळालं असेल. ठीक आहे, मला बघ, आता तुम्ही जर का मला विचारलं तर प्रश्न ॲक्च्युली सोपे होते, सगळेच प्रश्न सोपे होते. वाटायला तुम्हाला लेंदी वाटत असतील, पण सगळेच प्रश्न सोपे आहेत. 22 प्रश्नांपैकी मी तुम्हाला एवढी गॅरंटीनं सांगू शकतो की या 22 प्रश्नांपैकी 18 प्रश्न तर कोणाचेच चुकायला नाही पाहिजे. 18 प्रश्न कोणाचेच नाही. 18 प्रश्न तर बरोबरच यायला पाहिजे होते, आणि ती येतीलही. पण मजा कधी आहे, जर का हे 22च्या 22 प्रश्न तुम्ही 15 मिनिटाच्या आतमध्ये जर का सोडवले असतील तर. किती मिनिटाच्या आतमध्ये, 15 मिनिटाच्या आतमध्ये. जर का माझं प्रोडक्टिव्ह जर का तुम्ही काम बघितलं असेल याच्यावर लिहिण्याचं तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी, तर ते खूप कमी सेकंदांचं आहे, खूप कमी सेकंद लागतात, खूप कमी. ठीक आहे, बेसिक कन्सेप्ट असतात त्या पाठ झाल्या पाहिजे. त्याच्यासाठी पहिले एक्सला सोडावं लागतं, त्याच्यासाठी पहिले फॉर्म्युला सोडावा लागतो. ठीक आहे, आणि विदाऊट एक्स विदाऊट फॉर्म्युला आन्सर तुम्ही काढायची प्रॅक्टिस जर का तुम्हाला असेल तर हे 22 प्रश्न आरामशीर 15 मिनिटाच्या आतमध्ये सुटतात. 15 मिनिटाच्या आतमध्ये सुटतात, गॅरंटी गॅरंटी. म्हणजे खूप झाले 15 मिनिटं. ढतल्या ढ पुराणे सुद्धा याला 15 मिनिटं लावणं म्हणजे खूप झाले. ठीक आहे, चला बन्स, तुमचे काही कमेंट्स वगैरे असतील तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये टाका. तुम्हाला काय पाहिजे, कशावर व्हिडिओज पाहिजे, कशावर नाही, त्याला कमेंट टाका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ठीक आहे, हे शेवटी सांगायला लागतंय. ठीक आहे, आणि जर का तुम्ही सगळेजण पाहणारे मेन्सला असताल तर तुम्हाला खूप खूप म्हणजे आता काय शुभेच्छा, अभिनंदन, जे काय असेल ते, की तुमचा रिझल्ट येऊ, तुम्ही पास हो. जे मेन्सला बसले नाही आहेत, जे प्रीची तयारी करतायत, त्यांनी नीट गणिताचा अभ्यास करा. तुम्हाला प्रीला आहेत 20 प्रश्न, मेन्सला आहेत 22 प्रश्न. त्याच्यावर आलेख वगैरे सगळे ते दिसायला मोठे दिसतात, पण प्रश्न खूप सोपे असतात. त्याच्यामुळे चांगला अभ्यास करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते करा. ठीक आहे, आणि कमेंट टाका तुम्ही जे काही तुम्हाला कुठल्या लेक्चर पाहिजेत, कुठले लेक्चर पाहिजेत ते आधी माझ्या प्लेलिस्टला जाऊन बघा की ते लेक्चर आहेत का. असतील तर ते सगळे कंप्लीट करा. मग एकदा त्याच्यावरचं बेसिक पक्क झालं की मग ॲडव्हान्स मी तुमचं घेईन, यूट्यूबवरच घेईन. त्याच्यासाठी कुठली बॅच वगैरे लावायची काही गरज नाही. फक्त कमेंट टाका की तुम्हाला नेमकं कशावर लेक्चर पाहिजे. लसावी मासावीवर एकतर मुळातच ती जगात मग तर 3 गोष्टी शिकायच्या असतात. शिकण्यासारख्या 3 गोष्टी आहेत. ठीक आहे, एखादा आहे का आपल्याकडे पेज, सुरुवातीचं पेज असेल ना ज्याच्यावर आपण लिहू शकतो काही ना काहीतरी, घ्या. ते पण नाही. ठीक आहे, इथं सांगतो मी तुम्हाला. बघा, तुम्हाला सगळ्यात पहिले LCM HCF हा आला पाहिजे. दुसरं, तुमचा हात बसला पाहिजे रेशोवर. त्याच्यानंतर तुमचा हात बसला पाहिजे प्रोबॅबिलिटीवर. ठीक आहे, प्रोबॅबिली आणि नंतर टी. ठीक आहे, TY टाकून देऊ आपण, प्रोबॅबिलिटी. ओके, ह्या 3च गोष्टी शिकण्यासारख्या असतात. रेशो जर का तुम्हाला आला तर तुम्हाला पार्टनरशिपचे गणित सगळे येतात. रेशो जर का आला तर तुम्हाला मिक्सचरचे सगळे गणितं येतील. रेशोनी तुम्हाला रेल्वेचे सुद्धा गणितं येतील. रेल्वेचे गणित रेशोनी कसे सोडवायचे असतात, जा रेल्वेची सगळी सिरीज बघून घ्या, तुम्हाला कळून जाईल. प्रोबॅबिलिटी असते. तुम्ही म्हणताल की सर मग याच्यामध्ये ॲव्हरेज कुठे, तर ॲव्हरेज बाळा काहीच नसते. कारण बरं ठीक आहे, लसावी मसावी सांगतो. लसावी मसावी तुम्हाला वर्क अँड टाईमसाठी येते. अरे वर्क अँड टाईम. ठीक आहे, वर्क अँड टाईम, नळ टाकी, त्याच्यासाठी काळकाम वगैरे, त्याच्यासाठी लसावी मसावी लागतो. रेशोनी एजेस पण येतात सोडवता. एजेस वैवारी
हे सगळे चारीच्या चारी मेन चॅप्टर रेशिओवरच असतात. प्रोबॅबिलिटी म्हणजे तुम्हाला मग ते परम्युटेशन कॉम्बिनेशन दोन्ही पण आलं त्याच्यामध्ये. ॲव्हरेज हे दुसरं तिसरं काही नसून फक्त आणि फक्त बेरीज विचारलेली असती. बास, छोटूसा गुणाकार आणि मोठी बेरीज, बास एवढंच. म्हणजे गुणाकाराचा एवढा छोटा असतो, एक तर मुळात बेरीजच किती आहे, बेरीज आपल्याला अवघड जाते का, त्याच्यापेक्षाही कमी टाईपचा आपल्याला गुणाकार विचारलेला असतो ॲव्हरेजमध्ये. आणि त्याच्यानंतर शिकण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट. सिम्पल इंटरेस्ट शिकवा असं म्हणायचं नाही, सिम्पल इंटरेस्ट शिकवण्याचा पार्ट नाही, फक्त कंपाऊंड इंटरेस्ट बास. बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्या ह्या 3 गोष्टींमध्ये कव्हर होत असतात. ठीक आहे, ह्या सगळे लेक्चर तुम्हाला यूट्यूबवर आहेत, बघून घ्या. ठीक आहे, चला भेटूयात पुढच्या पेपरला, किंवा मग तुम्ही जेव्हा लेक्चर सांगताल त्याच्यासाठी. धन्यवाद, भेटूयात.